ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। तब्बल 34 तासानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये लाडक्या बाप्पाला निरोप, तराफ्यावर मूर्ती चढवताना अनेक अडचणी आल्यामुळे उशिरानं विसर्जन। उपराष्ट्रपतीपदासाठी उद्या निवडणूक, सत्ताधारी आणि विरोधक खासदार मतदानाची रंगीत तालीम करणार, सूत्रांची माहिती। मतदानादरम्यान चूक न होण्यासाठी खबरदारी। शिंदेंच्या शिवसेना खासदारांची आज खासदार श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी बैठक, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी रणनीती ठरणार। GR विरोधात छगन भुजबळ आज किंवा उद्या कोर्टामध्ये जाण्याची शक्यता। GR मधील काही शब्दांवरून संभ्रम, कागदपत्रांची जुळाजुळव सुरू, भुजबळांची काही दिवसांपूर्वी माहिती। GR बाबत संबंधित विभागाच्या सचिवांसोबत उद्या बैठक, काहींकडून दिशाभूल, GR मुळे ओबीसी समाजाचं काहीही नुकसान नाही, वडेट्टीवारांसोबत GR बाबत चर्चेला तयार, बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाचा विचार करताना ओबीसी समाजाचा अहित होऊ देणार नाही, ओबीसींचा उद्धार आणि विकास करण्याचं शिवकार्य आम्ही करणारच, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। हैदराबाद GR ओबीसींवर घाला घालणारा, सरकारची भूमिका ओबीसी विरोधी, मात्र आम्ही लढणार, हक्काचं रक्षण करणार, विजय वडेट्टीवार ठाम। आजच्या बैठकीला येण्यासाठी ओबीसी नेत्यांना आवाहन। पश्चिम महाराष्ट्रामधील कुणीही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही, ओबीसींनी मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढावं, जरांगेंचा निशाणा। मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। महापालिका निवडणुकीसाठी उल्हासनगरमध्ये कलानी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, टीम ओमी कलानीचा शिंदेंच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा, खासदार श्रीकांत शिंदेंनी ओमी कलानी यांची भेट घेतली। अजितदादांच्या राष्ट्रवादीचा माजी आमदार शिंदेंच्या गळाला, कैलास पाटील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर भयानक दृश्य समोर, मिरवणुकीनंतर 10 ट्रॉली चपला आणि कचऱ्याचा खच। पुण्यामध्ये 31 तास रेकॉर्ड ब्रेक मिरवणुका, मानाच्या बाप्पांचं विसर्जन, पण इतर मंडळांना उशीर, दिमागदार मिरवणुकीमध्ये तरुणाईसह पोलिसांनीही आनंद लुटला, महापालिकेकडून अलका चौकामध्ये साफसफाईला सुरुवात। मुंबईत सर्व वातानुकूलित लोकल धावण्याचा मार्ग मोकळा, 2856 AC लोकल डब्यांची खरेदी प्रक्रिया सुरू। कल्याण डोंबिवलीमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद राहणार, तर दुसऱ्या दिवशी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार, महावितरणच्या कांबा उपकेंद्रामध्ये दुरुस्तीचं काम होणार। 8 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारत आशिया कपचा मानकरी, भारताकडून गतविजेत्या दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव, भारतीय संघाला 2024च्या हॉकी विश्वचषकाचं तिकीट। 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार, निवडणुकीमध्ये पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत, कृषी मंत्री आणि माजी पंतप्रधानांच्या भेटीनंतर निर्णय। गंगापूर धरणातून 3000 क्युसेकचा विसर्ग, गोदावरी नदीचा जलस्तर उंचावला, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज, उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। NIAचे देशभरात 20 ठिकाणी छापे, 5 राज्यांसह जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी, अंतर्गत सुरक्षेशी संबंधित प्रकरणामध्ये छापेमारी असल्याची माहिती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।